बोनस धावा खर्च केला, 2 विकेट काढले आणि एक महत्त्वाची कॅचही त्यांनी पकडली. तोच संदेश म्हात्रे ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन करण्याकरिता आपण वळूया करंजी काळन सरांकडे. धन्यवाद. चेक वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. या मॅच मध्ये जबरदस्त खेळ केला आणि मी मंचावरती उपस्थित माजी ग्रामपंचायत सदस्य रुक्मजीलव पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आकर्षक ट्रॉफी जी आपल्याला मनोहरजी राऊत साहेब सारसोळे नवी मुंबई यांनी स्पॉन्सर्ड केले, तर आकर्षक टी शर्ट आहे जे आपल्याला कृष्णा कलेक्शनचे आशुतोष खान यांनी स्पॉन्सर्ड केलेलं. सलग दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. जबरदस्त परफॉर्मन्स संदेश म्हात्रेने या दोन्ही सामन्यांमध्ये केला आणि अन्वी नवन प्रवीणजी देवकर यांनी पुरस्कृत केलेल्या जवानमान मोठी देसाईने सलग दुसरा विजय मिळवला. अभिनंदन संदेश. आणि मी संपूर्ण आमच्या दादा असे थांबा आपण आणि सगळ्या आमच्या सतरंग क्रिकेट संघ येदूटणे बीडच्या मॅनेजमेंट टीमला विनंती करेन या आपण सगळ्यांनी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि नेहमीच ज्यांचं या संघाला पाठबळ राहिले, या स्पर्धांमध्ये नेहमीच ज्यांचं सहकार्य असं आपण आदरणीय रुक्मजी लहू पाटील साहेब यांचा सन्मान करूयात. सगळ्यांना विनंती करेन या लवकर सर्वांच्या उपस्थितीत आपण हा सन्मान करूयात. प्रत्येक पर्वामध्ये ज्यांचं या स्पर्धेसाठी सहकार्य असतं आदरणीय रुक्मजी लहू पाटील अर्थातच माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. असं सहकार्य आपलं प्रत्येक पर्वामध्ये या संघाला असू दे हीच अपेक्षा. यानंतर ज्यांनी या ग्राउंडसाठी आम्हाला पाण्याची टँकरची व्यवस्था केली ते चेतनजी पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. चेतनजी पाटील या आपण. अंपायर चला, अंपायर मॅचला सुरुवात करा प्लीज. रोहित पाटील आपल्याला भेटणारच आहे, परत आपण बोलू त्याच्याशी. या चेतनजी पाटील आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. मी रुपेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आणि त्याचबरोबरीने बऱ्याचशा गाण्यांमधून ज्यांचा आवाज आपण आजवर ऐकलेला आहे असे महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आवाज बेतवडे गावचा मी प्रवीण दादा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. या प्रवीण दादा पाटील आपण या. रुपेशजी पाटील यांचा शुभस्य हा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्याचबरोबर प्रसिद्ध एडिटर सिद्धेशजी काळन चेक यांचं आगमन झाले. आदेश पाटील, भावेश काळन यांचे आगमन झाले. थेट अड्ड्यामधून इथे आलेले. मॅच सुरू करायची आहे त्या ठिकाणी विनंती असेल की मॅच आपण ऑन ठेवा. सन्मान या ठिकाणी होत राहील. मॅच ऑन ठेवायची आहे. थँक्यू. आणि त्यासोबत सूरज भंडारी यांचे आगमन झालेलं आहे. आपलं हे सहर्ष स्वागत. यस मॅचला सुरुवात होते. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद करण काळन सर. आफ्टरनून सेशन दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड अवांतर चेंडूने मात्र सुरुवात केली जाती आहे. मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंडचं सेकंड बॅटल या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळेल. जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांना फाईट करताना आई गावदेवी 12-13 नागाव या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आहे. यावरचा बॉल पायांवरती फेकला होता. खराब चेंडू आहे. प्रहार केलाय बॉलला. पैर पे गेंद मतलब बाउंड्री की सैर पे गेंद. लॉन्ग लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. धन्यवाद डीजे. नक्की जिथे तिथे माहोल मात्र रंगलाय सतरंगी चषकाचा, कारण सगळीकडे या स्पर्धेची चर्चा होती आहे. यावेळेचा बॉल देखील डाऊन द लेग साइड. पुनश्च एकदा पंचांचा मात्र अवांतर चेंडूचा इशारा येईल. वारंवार मात्र गोलंदाजी खराब ब्लाइंड लेंथने केली जाते. रोहित पिवनचं पहिलं पॉवर प्लेचं षटक. 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला एक सत्र कंप्लीट करण्यासाठी दिला जाईल आणि त्या 20 मिनिटांमध्ये एक सत्र पूर्ण होणं अनिवार्य असेल, याकडे देखील लक्ष ठेवायचं आहे. यावेळेस बीट केलाय. चांगला चेंडू होता. बॅट बॉलचा मात्र यावेळेस संपर्क होत नाही आहे. रोहित 2 बॉल वाईट पेटले. चौकाराचा मार बसला. त्याच्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये त्यांच्या माध्यमातून कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल यूज करत असताना
यावरचा बॉल रिस्क मधून डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, तीर की तरह सीधा बॉल निघून चाललाय सीमा पार, चौकार 4. गावाची घेऊ खेळाडू आपला दाखवी दमा, चौकार षटकारांचा पडे पाऊस, ट्रॉफी जिंकायची लई हौस, चौकार षटकारांचा पडे पाऊस, ट्रॉफी जिंकायची. थँक्यू डीजे. स्कोर कार्ड वरती मात्र 3 बॉलचा खेळ संपलाय, 10 धावा जमवला गेल्यात आणि 10चा आकडा जेव्हा येतो तेव्हा सगळ्यांना आठवण होते अर्थातच भारतरत्न द गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर यांची. त्यांचा जर्सी क्रमांक 10 होता आणि जेव्हा खरं तर ते रिटायर्ड झाले त्याच्यानंतर 10 जर्सी क्रमांक देखील BCCIच्या माध्यमातून रिटायर्ड केला गेला आणि आता कोणताच खेळाडू 10 नंबरची जर्सी घालताना आपण पाहत नाही आहोत इंडियन क्रिकेट टीममध्ये. डॉट बॉल काढलाय या सर बॅटने, वाह काय फटकाय, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, हवाई सफर, षटकार. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मात्र पहिल्या सत्रामध्ये संपला गेला. स्कोर कार्डवरती 20 धावा विदाऊट लुझिंग अ सिंगल विकेट स्कोर केल्या गेल्यात जय जलेश्वर वाडेकर टीमच्या माध्यमातून. मी मगाशीच सांगितलं होतं 20 मिनिटांचा कालावधी एक सत्र संपवण्यासाठी दिला जाणार आहे आणि 20 मिनिटांमध्ये एक सत्र तुम्हाला कंप्लीट करणं अनिवार्य राहील. कालच्या दिवसामध्ये जर या स्पर्धेचा आपण विचार केला, आगासन संघ आपल्याला सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाला आणि त्याच्याच बरोबरीने पहिली सेमीफायनल मात्र आपण खेळवली होती परवाच्या दिवसामध्ये आणि सोनारपाडा संघ मात्र मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. आजच्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय होईल आगासन टीमला फाईट करताना सेमीफायनल नंबर 2 मध्ये इन ॲक्शनमध्ये असेल. तत्पूर्वी मात्र स्पीडअप ठेवायचं आहे प्लीज. चला, एवढा वेग दिला जाणार नाही आहे. गोलंदाज तयार होत आहेत हर्षांक. पहिलाच बॉल सरळ बॅटने लॉफ्ट केलाय, खेळाडू चेंडू खाली येतील, प्रॉपर मोमेंटम मध्ये नव्हते. धाव मात्र या ठिकाणी धावून नक्कीच पूर्ण केली जाते. सिंगल अतुल भोईर ज्यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत बऱ्याचशा धावा आल्यात. 6 चेंडू 18 धावा, 300चा स्ट्राईक रेट या खेळाडूने मात्र या पहिल्या सत्रामध्ये मेंटेन केला आहे. सिद्धू पाटील त्यांची साथ देत असताना सिंगल घेत आहेत. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळेल. चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला गेला, तिथे मात्र फॉर्ममध्ये अतुल आहेत, त्यांना स्ट्राईक देणं गरजेचं. ॲक्रॉस द लाईन अडवा बॅटने क्रॉस बॅटेड फटका डीप लॉंग लेगच्या दिशेने येतोय. डीपमध्ये प्रोटेक्शन देखील पाहायला मिळेल. एकेरीस धाव मिळतीये. उन्हाचा तडाखा मैदानाच्या आतमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जाणवेल आणि जेव्हा उन्हाचा तडाखा प्रचंड प्रमाणात असतो तेव्हा डिहायड्रेशन, लो ऑफ एनर्जी या बऱ्याचशा गोष्टींचा मी उल्लेख करत आलेलो आहे. परंतु या सगळ्या गोष्टींना झुगारून तुम्हाला खेळ खेळावा लागेल. स्टेप आउट झाल्यात. मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटचा फुटवर्क महत्त्वाचा आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. तत्पूर्वी धावून देखील मात्र या धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 धावा यावेळेस धावून पूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही टीमचा विचार केला पहिल्या फेरीमध्ये एक टीमला पराभूत केल्यानंतर मात्र या मॅचमध्ये मजल मारली आहे. इथून जिंकले क्वार्टर फायनलमध्ये नक्कीच पोहोचतील. हो, चांगला चेंडू होता, बॅटर बाहेर निघाले होते, पाहिलं त्यांनी. तदनंतर स्वतःची लाईन चेंज केली. अगदी वाईट लाईनच्या जवळपास बॉल डिलिव्हर्ड केला जातो आहे आणि त्या ठिकाणी मात्र 1 धाव या चेंडूवरती देखील. हे करणं गरजेचं आहे. हर्षांक एक युवा खेळाडू आणि युवा गोलंदाजांना देखील लाईन लेंथ, पेस व्हेरिएशन या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. 1 बाउंडची वॉर्निंग दिली गेली आहे. यावेळेस गोलंदाज हर्षांक यांना पुनश्च एकदा पुढील बॉलसाठी मात्र तयार होतील.
प्रहार करण्याचा प्रयत्न स्टंप लाईनच्या वरून बॉल निघून चाललाय विकेट किपर यांच्या हातामध्ये आहे. अतुल भोईर जरी चांगल्या फॉर्ममध्ये असले, हर्षांकने मात्र स्वतःचं कौशल्य सिद्ध केलं आहे. 5 चेंडू फेकलेत, 5 धावा दिल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल आणि या इनिंगमध्ये टीम नागाव संघासाठी या खेळाडूने कमबॅक करून दिलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा आल्या, या ओव्हरमध्ये धावांवरती रोख लगावला गेला आहे. प्रहार केलाय ऑन साईडला, टीपमध्ये खेळाडू यस कोणतीच चुकी करणार नाहीयेत. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच. अतुल भोईर डिपार्ट्स ॲट 19 बॅक टू डग आउट. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. स्कोर कार्डवरती जर आपण नजर फिरवली, 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट यावेळेस टोटलवरती असतील. 12.50ची सरासरी प्रति षटकामागे राखली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या, 1 विकेट मात्र मिळवली आहे. पहिला ब्रेक थ्रू जो हर्षांक या गोलंदाजाने मिळवून दिला आहे. षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग ट्रॅकवरती मात्र न्यू बॉलर येतील. सूरज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सूरज हे देखील एक युवा खेळाडू आहेत. मगाशीच मी सांगितलं होतं की आई गावदेवी 12-13 नागाव संघ बऱ्याचशा युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे आणि युवांना देखील मात्र या टीमनी संधी दिली आहे. पहिलाच बॉल बाहेर निघाले होते, बाहेरची लाईन देखील वापरली आहे. ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, ओव्हर थ्रो. तिसऱ्या धावेसाठी देखील परतले आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी मात्र DRS सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. थर्ड अंपायर विनंती असेल, ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह क्लिअरिटी क्वालिटी मात्र हा निर्णय सांगणार आहे. ऑन स्क्रीनवरती यायचं आहे प्लीज, चेक केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल आउट आहे पण तिसऱ्या पंचांना रेफर केलं आहे, त्यामुळे तिसरे पंच आपण चेक करायचं. रनआउट. OUT आउट. आउटचा निर्णय येईल. पंच त्या ठिकाणी योग्य होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. जितना मुझे आमचे दोन्ही ऑफिशियल पंच ज्यांना क्रिकेटचा आत्मा असं म्हटलं जातं आणि पंचांशिवाय क्रिकेटचा खेळ देखील अपूर्ण आहे. दोन्ही पंच मनोज पवार सर असतील आणि त्याच्याच बरोबरीने रतन माणेरकर सर असतील. अतिशय चांगली भूमिका मात्र बजावत आहेत. प्रत्येक बॉलवरती मात्र योग्य निर्णय दिला जातो आहे आणि चांगली पंचगिरी देखील ते करतायत. त्यांचं विशेष आपण कौतुक करूया, कारण आम्ही मात्र या ठिकाणी सावलीत बसलेलो असतो, हातामध्ये माईक समालोचन करत असतो, परंतु रखरखत्या उन्हामध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवरती योग्य निर्णय देणं सोपं नाही आहे. त्यांचं विशेष कौतुक करणं महत्त्वाचं. सत्तावीस धावा या स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्यात. युनाइट क्रमांक 4 वरती सर्वेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन होताना पाहायला मिळतील. जय जलेश्वर वाडेकर टीम ज्या जर्सीसमध्ये खेळती आहे, यंदाच्या हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी बऱ्याच टीमना अशा प्रकारच्या जर्सीसमध्ये खेळताना पाहिलं आहे. आल्या आल्या प्रहार केलाय, सरळ बॅटने बॉल फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. फटक्यात होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. धावांची गरज आहे. 33 धावा या स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्यात. हा चांगला चेंडू, बॅटची कडा. यस, विकेट किपर या मात्र झेल टिपतायत कॉट पॅन्टच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का मिळेल. ईट का जवाब पत्थर के साथ दिलाय. सर्वेश बॅक टू डग आउट.
गेले 4 दिवस या स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था होती आहे ते आदरणीय अविनाश शेठ पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. 3 विकेट आत्तापर्यंत गमावल्यात. जर आपण स्कोर कार्ड पाहिला 3-3 अशी परिस्थिती मात्र पाहायला मिळते आहे. 4 ओव्हरची मॅच, 24 चेंडूंचं एक सत्र असेल. पहिल्या फेरीची मॅच आपण पाहिली होती जिथे 5 षटकांच्या मॅचेस खेळवल्या गेल्या. दुसऱ्या फेरीच्या मॅचेस सगळ्या 4 ओव्हरच्या असतील. आत्तापर्यंत 2.3 ओव्हरचा खेळ मात्र संपला आहे. 33 धावा 3 गडींच्या मोबदल्यात आहेत. कपिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. कपिल पाटील आले आहेत. काय वेगवान बॉल आहे, कधी कानाच्या जवळून सिटी वाजवत बॉल निघून चालला विकेट किपर यांच्या हातामध्ये. तेच तर्रार बाउन्सर 90चे वेस्ट इंडियन टीमचे गोलंदाज सर कटले अँब्रोस आणि त्याच्याच बरोबरीने बऱ्याचशा गोलंदाजांची आठवण होते अशा बाउन्सर बघितल्यानंतर. यावेळेस याची लागली आहे मिस. कॉड बिहाइंडची संधी, रनआउटसाठी अपील आणि पंचांचं बोट मात्र आकाशात आलंय. याला म्हणतात जायचं होतं, जिथे जायचं होतं तिथे पोहोचत नाही आहेत, वेगळ्याच दिशेने परतले आहेत. कॅश ड्रॉप झाली आहे. कपिल पाटील मैदानाच्या आतमध्ये वाचलेत पण सिद्धू पाटील रनआउटच्या स्वरूपात होतील बाद. नाखुश होते सिद्धू पाटील. मैदानाच्या बाहेर मात्र त्यांना यावं लागतं आहे. कपिल पाटील कॉड बिहाइंडच्या स्वरूपात बाद झाले असते. झेल ड्रॉप झाला. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि स्ट्राईक एंडवरती पोहोचता मात्र राहिलं आणि डिरेक्ट हिट केली गेली. सिद्धू पाटील यांना पवेलियनमध्ये परत पोहोचवलं आहे. अनलकी विकेट म्हणावं लागेल, अनफॉर्च्युनेट विकेट. नशिबाची साथ त्यांच्या बाजूने आज नव्हती आणि मात्र चौथा धक्का बॅटिंग करत असताना वाडेकर टीमला मिळाला आहे. 33 धावा अजूनही आहेत. बराचसा वेळ तुम्ही घेतला आहे. मी पुनश्च एकदा विनंती करेन की स्पीडअप मेंटेन करायचं आहे प्लीज. गोलंदाज तयार आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल हा देखील मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कोणतीच चुकी करत नाहीयेत. कॉट अँड बोल्ड च्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती 33 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट ही धावसंख्या आहे जय जलेश्वर वाडेकर टीमची. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मात्र या पहिल्या सत्रामध्ये क्षुल्लक. डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर आणि या ओव्हरमध्ये मात्र फलंदाज जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या इम्पॉर्टंट ओव्हरसाठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज वापरले जातील. निखिल पाटील यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. पंचांची लेफ्ट हँड साईड वापरतील. लाईट आर्म गोलंदाज आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वैदिक या ठिकाणी दाखल झाल्यात. कपिल पाटील यांना आक्रमण करावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये किमान 12-15 धावा मिळवाव्या लागतील. 48-50 धावा जर मात्र जमवल्या गेल्या चांगला टार्गेट असेल टीम नागाव संघासमोर. निखिल पाटील यावेळेस तयार होतील. पहिलाच बॉल ओव्हर नंबर 4चा डिलिव्हर्ड करत असताना पंचांची लेफ्ट हँड साईड यूज केली जाते. चला स्पीडअप ठेवा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल. बॉल तयार. पहिलाच बॉल ओव्हर नंबर 4. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस ऑफ साईडला खेळून काढलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन होतं. एकच धाव या चेंडूवरती मिळते आहे. लोअर मिडल ऑर्डरचे बॅटर आहेत. आपण नेहमी पाहत असतो की लोअर मिडल ऑर्डरचे बॅटर जे असतात ते मात्र तेवढी प्रॅक्टिस करताना जास्त पाहायला मिळत नाहीत. टॉप 2-3 बॅटर जास्त प्रॅक्टिस करतात. टॉप 2-3 बॉलर्स जास्त प्रॅक्टिस करतात आणि बाकीचं खेळाडू फिल्डिंगमध्ये त्यांचं जास्त योगदान असतं. पण यावेळेस मात्र प्रॅक्टिस जरी तेवढी नसली तरी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. लोअर मिडल ऑर्डरचे बॅटर फिनिशिंग रोल आणि फिनिशिंग रोलला जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर स्वतःची ताकद सिद्ध करावी लागेल. बॉलर निखिल तयार आहेत. पुनश्च एकदा फुल टॉस बॉल वाईट लाईनच्या बाहेर.
ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. असं म्हटलं जातं की पाणी हे जीवन, आणि ज्यांच्याद्वारे पाणी आपल्याला दिलं ते आदरणीय अविनाश दादा पाटील आणि त्यासोबत मिथुनजी संत यांचं आगमन सुस्वागतम. नक्कीच पाणी हे फार महत्त्वाचं असतं, कारण जल है तो कल है हे आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे. आणि ज्यांनी पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे ते देखील या ठिकाणी येत आहेत. आपण मनपूर्वक स्वागत त्यांचं स्पर्धेमध्ये करूया. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, यॉर्कर बॉल डायरेक्ट हिट, यस कनेक्ट देखील झाली आहे. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अतिघाई संकटात नाही, फलंदाज बाद. मध्ये मात्र संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर मात्र मेहनत, प्रयत्न या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. सुरुवातीला 3 षटकांमध्ये बऱ्याचशा धावा आल्या. या ओव्हरमध्ये मात्र इकॉनॉमिकल स्पेल सुरू आहे. यावेळेस देखील फुलरलँडचा चेंडू खोदून काढलाय, लॉफ्ट केलं होतं लॉंगॉनमध्ये. दुसरी धाव वेगाने परतली आहेत. काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. फिटनेस लेवल क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाची असते करण सर, आणि फिटनेस लेवल यावेळेस या दोन्ही खेळाडूंची देखील मेंटेन आहे. फिटनेस लेवलचं उदाहरण पाहिलं तर सगळ्यात पहिले आठवण होते सर विराट कोहली यांची. वयाच्या 37व्या वर्षी देखील प्लेयर ऑफ द सिरीजचा अवॉर्ड त्यांनी जिंकला नुकताच इंडिया साऊथ आफ्रिकाच्या सिरीजमध्ये, आणि दाखवून दिलं की हेल्थ इज वेल्थ. अर्थातच तुमचा फिटनेस चांगला असेल तर कोणत्याही वयवर्षी तुम्ही क्रिकेटमध्ये चांगला खेळ करू शकता. त्यामुळे फिटनेस लेवल देखील महत्त्वाची आहे. यावेळेस एक धावून कंप्लीट केली गेली आहे. टोटल इन्क्रीज होत आहे. स्कोर कार्डवरती आपण धावा पाहू शकाल. 38 धावा. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉल स्टील रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग असं आपण म्हणूया. एकाच मोठ्या फटक्याची गरज आहे. शेवट गोड होईल का? चला बघूया. प्रयत्न केले जात आहेत परंतु संधी देत नाही आहेत. निखिल पाटील वारंवार ते खोलवर टप्प्याचे भेदक चेंडू फेकले जात आहेत. स्वतःच्या इशाऱ्यावरती फलंदाजांना नाचवण्याचं काम, पण ओव्हरथ्रो. 3 धावा पूर्ण. 4थ्या धावेसाठी देखील परततील. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. 5वीचा प्रयत्न पण होता. 4 धावा यावेळेस धावून नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. याचसाठी फिटनेस लेवल इम्पॉर्टंट आहे. मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबलला ट्रिपलला चौबलमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. ते केलंय देखील या 2 खेळाडूंनी. चौकार मारला नाही पण 4 धावा या टीमसाठी स्कोर केल्यात. 42-42. शेवटचा बॉल पहिल्या सत्रामध्ये निखिल पाटील यांचा. शेवटचा बॉल देखील ओव्हरफुल टॉस आहे. त्या ठिकाणी खेळाडू आहेत कोणतीच चुकी करत नाही आहेत. टिपलाय झेल आणि संपलाय पहिल्या सत्राचा आणि या फलंदाजाचा देखील खेळ. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती जय जलेश्वर वाडेकर 42 धावा मात्र जमवल्या गेल्या. आणि समीकरणाचा विचार आपण केला तर येणारे आता 24 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांचं टार्गेट असेल. आई गावदेवी 12-13 नागाव टीम समोर. येणारे 24 चेंडू आहेत. आई गावदेवी 12-13 नागाव संघ तुम्हाला 43चं टार्गेट चेस करायचं आहे. लगेच सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. दरम्यान या स्पर्धेकडे जेव्हा आपण पाहतो, सतरंगी चषक सीझन 13 कडे जेव्हा आपण पाहतो, यंदाच्या हंगामामध्ये ज्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत त्या ट्रॉफीज या स्पर्धेचं
मुख्य आकर्षण राहिल्यात आणि त्या 4 ट्रॉफीज आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. स्वर्गीय हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय श्रीमती शारदा हरिश्चंद्र पाटील, संचालिका कृषी उत्पादन बाजार समिती कल्याण, त्याच्याच बरोबरीने रणजित पाटील साहेब माजी सरपंच कोळेगाव आणि त्याच्याच बरोबरीने अजित पाटील साहेब उद्योगपती कोळेगाव यांच्या माध्यमातून 4 चमचमत्या ट्रॉफीज या स्पर्धेसाठी दिल्या गेल्यात. मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्याच्याकडे मात्र प्रत्येक खेळाडूची नजर आहे आणि ती मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला देण्याचं काम केलं आहे. एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, स्वर्गीय कावराम कृष्ण भंडारी यांच्या स्मरणार्थ निवृत्ती कृष्ण भंडारी साहेब माजी सरपंच एदुटणे यांच्या माध्यमातून ती मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिली गेली आहे. आभार व्यक्त करूया. त्याच्याच बरोबरीने बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज या 4 ट्रॉफ्या ज्या पाहतोय त्या देण्याचं काम केलं आहे सौभाग्यवती मंदा गौतम मोरे आणि त्याच्याच बरोबरीने कुमार प्रतीक गौतम मोरे यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीज दिल्या गेल्यात. जी लाईव्ह आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ते स्पॉन्सर्ड करण्याचं काम आदरणीय सोपानदादा पाटील साहेबांनी केलं आहे. त्यांचा आभार व्यक्त करूया. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज स्वर्गीय यशोदा मनोहर राऊत यांच्या स्मरणार्थ मनोहर दादा राऊत, सारसोळे, नवी मुंबईचे उद्योजक, त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्यात. त्यांचा आभार. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र लगेच पाठवायची आहे. त्याच्याच बरोबरीने हे ग्राउंड आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे ते माजी सरपंच रामदास दादा काळन साहेबांचा आपण आभार व्यक्त करूया. त्यांच्या माध्यमातून हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं गेलं आहे. त्याच्याच बरोबरीने बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी जो कूलर आहे तो दिला गेला आहे. समर्थ इलेक्ट्रॉनिकचे प्रोप्रायटर कोळेगावचे आमचे आदरणीय संकेत संते साहेबांच्या माध्यमातून त्यांचा विशेष आभार. त्याच्याच बरोबरीने बेस्ट फिल्डरसाठी शूज या स्पर्धेमध्ये दिले गेले आहेत. जागृती स्पोर्टच्या माध्यमातून राहुल पाटील आणि विशाल पाटील यांचा आपण आभार व्यक्त करूया. आजचं जेवण जे या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकार्य राहिलं होतं. प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक खेळाडू, मॅनेजमेंट टीम, प्रत्येक पाहुणा या सगळ्यांना अगदी चविष्ट जेवणाचा आस्वाद ज्यांच्या माध्यमातून दिला गेला ते एकविरा ढाबाचे प्रोप्रायटर आमचे आदरणीय सुखदेव काळनसाहेब आणि त्याच्याच बरोबरीने दत्ता संते साहेब या दोघांचा आपण आभार व्यक्त करूया. फार चांगलं जेवण त्यांनी मात्र उपलब्ध करून दिलं गेलं. त्याच्याच बरोबरीने पाण्याची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे, अनंत फुलोरे साहेब असतील, कुणाल पाटील साहेब असतील, त्याच्याच बरोबरीने अविनाश पाटील साहेब असतील, सगळ्यांचा आपण या स्पर्धेमध्ये आभार व्यक्त करूया. विघ्नहर्ता इंटरनेट सर्व्हिसचे प्रोप्रायटर रामजी काळन साहेब यांनी देखील इंटरनेट सर्व्हिस दिली आहे. या सगळ्यांचा आभार असेल. तो चलिए दोस्तों, तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का सतरंगी ट्रॉफी 2025 सीजन 13 में मैं आपका अपना मानस मनोरे करूंगा तहे दिल से स्वागत. चलेंगे मैदान के अंदर. आने वाली 24 गेंदें जीतने के लिए 43 के टारगेट को चेस करना है. सलामी जोड़ी मैदान के अंदर आ चुकी है रोहित के साथ अर्शांक. शुरुआत करनी है प्लीज़ कपिल पाटिल. डोंट वेस्ट टू मच टाइम, प्लीज़ प्ले फास्ट फॉरवर्ड, दैट इज़ हम्बल रिक्वेस्ट. पहली ओवर P1 की है, शुरुआत करेंगे. पहली गेंद, वाह क्या कमाल का शॉट खेला है. घुटना टेक, तमाशा देख, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. पहला ओवर स्वैग से स्वागत. 4 रन. काल जो संघ क्वालिफाय झाला सेकंड सेमीफायनलसाठी, आगासनला विनंती आहे की आपली उपस्थिती आपल्याला दर्शवायची आहे. ओमसे आगासन. 4 रन के साथ खाता खोला है. रोहित नाम में ही रोहित है और काम भी हिटमैन वाला करते हुए नजर आएंगे. सर रोहित शर्मा जिन्होंने 2 ICC ट्रॉफीज हिंदुस्तान को जिताई, उनका नाम इस खिलाड़ी के पास है. और पहली गेंद पर 4 दागे है. बढ़िया शुरुआत आई गांव देवी 12-13 नागांव के लिए. इस बार अक्रॉस द लाइन, वाह क्या कमाल का स्ट्रोक है. CLASSICAL क्लासिकल. ये 4 रन. दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे, छोटा सर्जा या नंदीचे मालक कुमार भावेशी कान आता झालेल्या बिंजोडच्या खिडकाळीच्या अड्ड्यात गुलालाचे मानकरी ठरलेले आहेत आणि संध्याकाळी संपूर्ण मॅनेजमेंटला त्यांच्याकडून मेजवानी आहे. थँक्यू भावेश आणि अभिनंदन. क्या कमाल की एफर्ट दिखाई है रोहित मैदान के अंदर. अपनी बाजों की ताकत और नज़ाकत दोनों चीज़ें आपको दिखाते हुए नजर आएंगे. मैं हमेशा कहता हूँ अपने टीम के लिए, अपने गांव के नाम के लिए जब आप उतरते हैं 100% कमिटमेंट, 100% एफर्ट बहुत ज़रूरी.
फिर एक बार अक्रॉस द लाइन, एक और बार मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स की याद दिलाई, डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, एक और 4, एक और बार। निखिल बेलिलकर साहेब या दोन्ही पाहुण्यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय की अगदी आदरपूर्वक व्यासपीठावरती आपण यावं. स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम. इस बार ऑफ साइड पर इनसाइड आउट ओवर द कवर्स, कीन सीधा एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई नजर आएगी. जिस दिन सिक्का उछलेगा काटा भी मेरा छापा भी मेरा. 4 रन. मोहाला रंगलाय सतरंगी चषकाचा, आज जिथं तिथं मोहाला रंगलाय सतरंगी चषकाचा. रंगड़ीची 4 गेंदे 4 बाउंड्रीज, रन संख्या बनी है 16 और 16 का डोला रोहित ने दिखाया है. बैकफुट से टैपिंग क्रिकेट नाखुश है, इस बार नाखुश है. जानते हैं खराब गेंद थी, गैप में मार सकता था, एक और बाउंड्री आ सकती थी. कपिल पाटिल ने कमबैक किया डॉट बॉल के साथ. 5 गेंदे 16 रन, बढ़िया शुरुआत, विस्फोटक अंदाज से शुरुआत हुई है. रन चेज में अटैकिंग स्टार्ट बहुत ज़रूरी है. रोहित ने हिटमैन वाला काम किया है, 4 बाउंड्रीज लगाई. कपिल पाटिल ने कमबैक किया डॉट बॉल के साथ. ओहो, रिस्ट से डिलीवर्ड की गई, कहीं ना कहीं गति परिवर्तन किया, बॉल को कट करना चाहती थी. डॉट गेम की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी और इसी डॉट बॉल के साथ ओवर नंबर 1 का खेल होगा समाप्त. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 43 को चेस करते हुए 16 रन. गावदेवी स्टील सप्लायरचे प्रोप्रायटर आदरणीय उद्योगपती गुरुमामा बेलिलकर आणि युवा उद्योजक निखिलजी बेलिलकर यांचं आगमन झालं. सुस्वागत. 16 रन बने हैं स्कोर कार्ड पर. जीतने के लिए 27 इज स्टिल नीडेड, जहां पर गेंदे बचे होंगे आने वाली 18 गेंदे, 27 का वो टारगेट जो आपको यहाँ से कंप्लीट करना है. गावदेवी स्टील बैनर आप यहाँ पर ज़रूर देख सकते हैं. गुरुनाथ बेलिलकर साहब, गावदेवी स्टील का ये बैनर ऑन स्क्रीन के ऊपर आपको ज़रूर दिखाया जाएगा. उनका आगमन हो चुका है, स्वागत हम करेंगे. गेंदबाजी में परिवर्तन, दूसरे ओवर की भागदौड़ को संभालेंगे अतुल भोईर. बॉलिंग ट्रैक के ऊपर बल्लेबाजी करते हुए अतुल अच्छा प्रदर्शन किया था और ये गेंदबाज अतुल भोईर है. पहली गेंद थी, वाइड लाइन को क्रश करने वाली, जड़ में फेंका था, तीर की तरह सीधा. मोस्ट सेफेस्ट प्लेस ऑफ द ग्राउंड, गेंदबाज के सिर के पीछे साइड स्क्रीन बाउंड्री पर ही गेंद आपको जाती हुई नजर आएगी. सिंगल यार्ड से भी कंप्लीट हो चुकी है. पावर प्ले खत्म किया गया. पहले राउंड के मैचेस 5 ओवर के थे, सेकंड राउंड के मैचेस 4 ओवर की है. एक ही ओवर का पावर प्ले होगा. 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर आपको बाउंड्री लाइन को डिफेंड करते हुए ज़रूर नजर आएंगे. विकेटों की ज़रूरत है, ये जोड़ी को तोड़ने की ज़रूरत है. रोहित अगर चलते हैं 3 ओवर में भी ये मुकाबला ख़त्म हो सकता है. ये खिलाड़ी को आपको वापस भेजना पड़ेगा, क्योंकि ये खिलाड़ी अगर चला तो ये मैच जल्दी ख़त्म होती हुई नजर आएगी. अतुल भोईर बल्लेबाजी की थी अच्छी, गेंदबाजी में अच्छा काम करना पड़ेगा. फिर एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, शॉर्ट पॉइंट लेग पर खिलाड़ी है, अच्छी फील्डिंग नजर आएगी. टॉट गेंद आई है, रणनीति को भापा है. अतुल भोईर को पता है कि ये ऑफ साइड पर कमिट होंगे, ऑन साइड पर मारेंगे. कहीं ना कहीं स्क्वायर लेग से लेकर फाइन लेग का ये जो जोन है इस खिलाड़ी का मजबूत है और उसी रणनीति को भापते हुए अच्छी गेंद डाली है. डॉट बॉल के साथ आपको कमबैक नजर आएगा. रणनीति को भापना ज़रूरी है. बल्लेबाज कैसा फुटवर्क करता है, गेंदबाज को पहचानना बहुत ज़रूरी है. इस बार मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ पर कोई खिलाड़ी नहीं, गेंद गैप में मस्तक पर दिया है दस्तक, सीमा पर 4 रन. रोहित को रोकना मुश्किल नहीं, नामुमकिन आज के दिन में. ड्राइव किया हो के हाथों से, अकलमंदी भरा क्रिकेट, सिंगल कंप्लीट किया. दूसरे के लिए आएंगे. लेजी एफर्ट आपको डीप एक्स्ट्रा कवर जोन में नजर आएगा. 2 रन यहाँ सर दौड़कर जरूर कंप्लीट किए.
9 गेंदे 22 रन की पारी। वन मैन आर्मी, अकेला शेर जो गेंदबाजों को ढेर करने का काम कर रहा है। बढ़िया बल्लेबाजी अभी तक। 23 इज ऑन टोटल विदाउट लूजिंग अ सिंगल विकेट। जीतने के लिए आपको और 20 बनानी है। बैकफुट से कमाल का स्ट्रोक खेला सर वीरेंद्र सहवाग की याद दिलाई है स्क्वायर कट ने। डीप पॉइंट को चीरता हुआ सीमा रेखा के बाहर। एक और वार, एक और 4। थैंक यू डीजे। माहौल चाहे गर्म हो या ठंडा, रोहित भाई हमेशा गाड़ते हैं मैदान पर अपने नाम का झंडा, क्योंकि अभी तक तो 10 गेंदों में 26 बनाई है। 27 के ऊपर टीम का टोटल। जीतने के लिए आपको यहाँ से 16 बनानी है। गेंदों की बात करूंगा तो 13 बची है। 13 गेंदे 16 रन। इक्वेशन कहीं ना कहीं आसान हो चुका है बैटिंग करते हुए टीम। आई गाँवदेवी 12-13 नागांव के लिए। और अगर इसी रणनीति के साथ चलती है तो मैंने बताया था 3 ओवर के करीब ये मुकाबला ख़त्म भी हो सकता है। इस ओवर में अब तक अतुल भोईर 5 गेंदे 11 रन। हालांकि 11 रन उतने हैं नहीं, टेनिस बॉल क्रिकेट की बात करेंगे तो, लेकिन फिर भी जहाँ पर टोटल इतना बड़ा नहीं है, ये रन महंगे ज़रूर है। हल्के हाथों से खेला, अक्लमंदी दिखाई है, डायरेक्ट हिट बिल्कुल की जाएगी। पहला ब्रेक थ्रू रन आउट के तौर पर मिलेगा। हर्षंग जाएंगे बैक टू डग आउट। चलिए नए बल्लेबाज को तुरंत भेजना है प्लीज। न्यू बैटर मैदान के अंदर आपको तुरंत जाना जरूर है। और अब नंबर 3 के ऊपर आए हैं राकेश। राकेश को मैंने पहले मैच में देखा था, 3 गेंदों में 3 छक्के इस खिलाड़ी ने मारे थे। क्या कमाल का परफॉर्मेंस रहा था। अपने टीम को 1 साइडेड जीत उस मुकाबले में इस खिलाड़ी ने दिलाई थी। और इस मैच में भी इनका कंट्रीब्यूशन वैल्यूएबल है, लेकिन अब इन्हें 3 छक्के मारने के लिए रन उतने बचे नहीं है, क्योंकि अब मात्र 12 गेंदे 16 की ज़रूरत है। दोनों ही बल्लेबाज घातक है। रोहित राकेश आर की ये जोड़ी है, और ये जोड़ी मैदान के अंदर आतंक जरूर मचाएगी। चलिए गेंदबाजी प्लीज़, आपको तुरंत मैदान के अंदर ओवर की शुरुआत करनी है। जय जलेश्वर वाडेकर टीम की तरफ से ओवर नंबर 3 को लेकर बॉलिंग ट्रैक पर नए गेंदबाज सर्वेश नजर आएंगे। स्पीड अप रखिए प्लीज़, अंपायर वॉर्न कीजिए, हम भी बता रहे हैं स्पीड अप आपको रखना पड़ेगा। इतना टाइम नहीं दिया जाएगा आपको। 4 ओवर 20 मिनट के अंदर कंप्लीट होना ज़रूरी। आज मेगा फाइनल का दिन है, सुपर संडे है, और इसी वजह से सारी चीज़ें हमारी मैनेजमेंट टीम को मैनेज भी करनी है। प्लीज़ आप ज़्यादा समय मत लीजिए, ये रिक्वेस्ट रहेगी आपसे। शुरुआत करेंगे सर्वेश। बॉलिंग ट्रैक के ऊपर आने वाली गेंदे 12, बनानी है 16 रन। 12 गेंदे 16, ये ओवर अगर इकोनॉमिकल रहता है आखिरी ओवर में मज़ा आएगा। ओहो बॉडी शॉट, खूबसूरत, ताकत, नजाकत, सारी चीजें इस खिलाड़ी के पास। रो हिट है, मामला फिट है, ये 6 रन। खुलं मैदानी धुरा उडणार, दूर दुरून संघ येणार. खुलं मैदानी धुरा उडणार, या क्रिकेट खेळाचा आज जित थैंक यू डीजे। मुकाबले में से चांद निकालने का काम किया छक्के ने। 10 रनों की मात्र जरूरत। इस बार ऑफसाइड के ऊपर खेला, खिलाड़ी नहीं है, गेंद कैप में है, बिल्कुल सीमा रेखा के बाहर जाएगी। जीते की चाल, बाज की नजर, रोहित की बल्लेबाजी पर संदेह नहीं है। 4 रन। मोठी देसाई टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये लगेच यावं. या मॅचमधून जो जिंकेल तुमच्या विरोधात फाईट करेल. टॉस लगेच केला जाईल, त्यामुळे रिक्वेस्ट असेल कि आपला कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पाठवायचा है. आने वाली 10 गेंदें जीतने के लिए मात्र 6 रन की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी. इस बार भी उसी दिशा में खेला, यहाँ पर भी फील्डर नहीं है. क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है. ट्रेलर में पिक्चर को खत्म करने की ये कोशिश. एक और 4 रन. जीतने के लिए अब 9 गेंदें, मात्र 2 की जरूरत.
9 गेंदे 2 रन, लेकिन अब भी इतनी आसानी से जीतने हम नहीं देंगे। ये गेंदबाज का स्टेटमेंट आपको नजर आएगा। 8 गेंदे अब जीतने के लिए 241 रन बन चुकी है और ये बहुत ही आसान सा मैच। इस बार लॉफ्ट किया जरूर है मैदान के बाहर। रोहित फिनिशेस ऑफ इन स्टाइल, मुकाबले को जीता हाईगाव देवी 12-13 नागाव। नागाव आणि मोठी देसाई दोन्ही संघांचे कॅप्टन या लवकर टॉससाठी आपण वेळ आपल्याकडे कमी आणि ओमसा आगासन कालचे सेकंड सेमीफायनलचं क्वालिफायर तुम्हालाही यायचं लगेचच। चला सूरज मडवी आणि वरुण पाटील दोन्ही कॅप्टन आहेत। मी गावदेवी स्टील्स